नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण होळी स्पेशल पुरणपोळी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहिलेलीच आहे. आज आपण कांदा लसूण न वापरता कटाची आमटी कशी बनवायची ह्याची रेसिपी बघणार आहोत. तर मोस्टली आपल्याकडे सणावाराला कांदा लसूण खूप कमी वापरला जातो किंवा वापरतच नाही. तर ह्यासाठी आज आपण कांदा लसूण न वापरता ब्राह्मणी पद्धतीने कटाची आमटी बनवणार आहोत. 1 वाटी कट ह्या ठिकाणी घेतला आहे. चिंच आहे, त्यानंतर कढीपत्त्याची पानं आहेत 10-12, मीठ आहे चवीपुरतं, गूळ आहे, जेवढी चिंच आहे तेवढाच गूळ घेतला आहे, हळद आहे, जिरं मोहरी आहे, त्यानंतर धन्याची पावडर घेतली आहे, लाल मिरची पावडर आणि गोडा मसाला. हे सगळं साहित्य घरातलंच आपण घेतलेलं आहे. तर मी या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे, कुठलाही चिंचगुळाचा पदार्थ करताना दोन्ही समप्रमाणात घ्यायचं, म्हणजे तो पदार्थ अगदी छान चवदार होतो. आता मी चिंच काही भिजू घालत नाही, कारण मी वर्षभराची चिंचेची पावडर स्टोअर करून ठेवते, ज्यामुळे चिंच भिजवण्याची गरज पडत नाही. ह्या पावडरमध्ये थोडंसं पाणी घालायचं, कारण आपल्याला हे फोडणीमध्ये वापरायचं आहे. तर सगळे साहित्य आपण बघितलं आहे. आता आपण आमटी बनवायला सुरुवात करूया. एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घालायचं, तेल छान गरम होऊ द्यायचं, जिरं आणि मोहरी घालून घ्यायची. त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची. ह्यामुळे आमटीला खूप छान असा स्वाद येतो. थोडासा हिंग घालायचा, हिंगामुळे याला एक वेगळाच फ्लेवर येतो, त्यामुळे हिंग अजिबात स्किप नाही करायचं. आता थोडीशी हळद घालायची आहे. अतिशय झटपट बनून तयार होते ही कटाची आमटी. आता ह्यामध्ये मी लाल मिरची पावडर घातलं आहे, त्यानंतर काळं तिखट म्हणजे आपल्या घरामध्ये जो आहे तो गोडा मसाला घातलेला आहे. ह्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तर मसाले घालताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची, ह्यामुळे मसाले करपत नाही. मसाल्याचा खमंग असा सुवास अगदी सगळीकडे दरवळायला सुरुवात झाली आहे. आता जो चिंचेचा कोळ आहे तो या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी दणकून याला उकळी आलेली आहे. आणि आता जो आपला कट आहे तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला आमटी कितपत घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार याची कन्सिस्टन्सी आपण पाणी घालून ठरवायची आहे. आता ह्यामध्ये थोडंसं कट राहिला होता, मी ह्याचमध्ये जेवढं हवं तेवढं पाणी घालून घेतलेलं आहे. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. तर चवीप्रमाणे आता जेवढी चिंच आहे तेवढा गूळ घातला आहे. आंबट गोडाचं आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं. आणि आता सगळ्यात शेवटी धन्याची पावडर घालायची. धन्याची पावडर अजिबात स्किप करायची नाही, ह्यामुळे आमटीला खूप छान चव येते. आता चमच्याच्या साहाय्याने सगळं मिक्स करायचं. छानपैकी 7 ते 8 मिनिट दणकून अशी उकळी काढायची आणि आपली कटाची आमटी बनून तयार होते. ओल्या नारळाचा चव घालायचा, तो नसेल तर सुकं खोबरं घातलं तरी देखील चालेल. ह्यामुळे आमटी अजून दिसायला तर छान दिसते आणि चवीला देखील मस्त लागते. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आमटीला मस्त अशी उकळी आली आहे, सुंदर असा कलर आला आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही देखील ही कटाची आमटी नक्की बनवा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर मैत्रिणींनो, होळी स्पेशल पुरणपोळी आणि कटाची आमटी दोन्ही व्हिडिओ आता मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत. दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला जेवढा शक्य होईल तेवढा सपोर्ट नक्की करा. तर अतिशय चवदार खमंग दिसायला देखील अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे. मस्त दणकून अशी उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची. आपली आमटी खाण्यासाठी तयार झाली आहे. तर ही आमटी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला सगळ्यांना होळी आणि धुलीवंदनच्या अगदी खूप 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 शुभेच्छा. तर पुरणपोळी ट्राय करा, कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आमटी देखील बनवा, कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा.